काय देऊ तुला सांग? कपाळाचं कुकू पुसाय ना गवत ते पुसलं गेलं. आता काय बी केलं तरी भरपाई नाही व्हायची. तुझं दुःख समजा परीस मोठं हाय असं वाटतंय तुला. असं नाही. दाजींची येळ आली होती. दाजी गेलं पांडुरंगाकडे. तोच काय तो आधार आहे. आज राखी पौर्णिमेच्या दिवशी एक सांग, पांडुरंगाचं नाव घे. या परीस मोठी भेट काय बी नाही. आधार होईल तुला. होय, तर माझा जीव माझ्या सत्तेत अडकला आहे. तिचा संसार नीट झाल्याला बघितला आम्ही सुखानं डोळा मिटल. सत्तीची अजिबात काळजी करू नका. तिची न माझी लगीन गाठ बांधली आहे. काय करायचं मी बघ. तू नका काळजी कर. हा, आणि हे कधी संपायचं नाही गंगू. काय सत्तीचं नीट झालं का लगमवाचं लगीन, तिची काळजी सुरू. अजिबात काळजी करू नका. तुम्ही तिकडे जाताना मला विचारलं का नाही? तुला यायचं होतं तर सांगायचं नाही वय. तुम्ही विचारलं असतं तर मी काय नाही म्हणले असते वय. आजीला बी काय वाटलं असेल. एकलाच गेलात तुम्ही. इथून मोर ध्यानात ठेव. माझ्या विचारायची वाट बघत जाऊ नका. हे मंगळू, काय झालं? असा धावत का आलास? बाळू बाळू बाळू, काय केलं त्याने? काय केलं नाही पर गावात आला होता. काय? पण आता कुठे येतो बाळू? त्याला परत भणीकड पर आला होता. का? कशासाठी आला होता? गाव सोडून गेलाय तरी गावात त्यानं थांबलं नाही वाटतं त्याचं. त्याच्या मायला बरं नव्हतं म्हणून बघायला आला होता. मोर दुसरं ऐका. दुसरं अजून काय केलं त्या बाळूने? इजापूरला गेला होता मेंढ्या घेऊन. मंगळू, मी बोललो होतो ना, हा बाळू तिकडे जाऊन सुद्धा गप्प बसणार नाही. हा तू आणि तात्या दोघाला बी घेऊन गेला होता. या महादूचा बंदोबस्त करावा लागेल. त्या बाळ्याच्या जीवावर उड्या मारतोय काय? अवा महादूत आधीपासून बाळ्याकडच होता. पर तात्याला पंचपासनं वेगळं केलं आणि स्वतःच्या बाजून ओढून घेतलं की. आता मोहर काय करायचं ते बी सांगा. जाऊ दे की, हे दोघच काय. अरे गावातून कोणी बी त्या बाळूच्या मागे जाऊ दे. तो बाळू गावात येता कामा नाही. आपण फक्त त्याच्यावर लक्ष ठेवायचं. असं करीत करीत ह्या गावचंच नाही तर बाकीच्या समजा गावचं समजा लोक आपल्या बाजून करून घेईन त्यो. अरे पण त्याच्याने आपलं काय वाईट होणार आहे? अव त्याच नाव मोठं होईल की. समजा त्याच्या दारात जात्याल मग आपल्याकडे कोण येईल? मुळू, तू काळजी करू नको. असं काही होणार नाही. आणि झालं तर मंगळू,